पर्यंत बळवंत भाऊ आमदार होते, आता तुम्हाला खासदार पाहिजे, पण बळवंत भाऊंनी जेव्हा आमदार असताना असा कोणकोणचे विकास कामं केलेले आहेत? आता इकून जातात, मग तिकून जातात, निवडून आले इकून मग जातात तिकडे. आता कोणाच्या मागं जावं आम्ही? कोणाला म्हणावं की बा तुम्ही कोणत्या पक्षाच्या? एका पक्षात निष्ठवान नाहीत ना ते. नाईलाजानं बळवंत बोले द्यावं लागते. नाईलाजानं बळवंत भाऊले द्यावं लागते म्हणजे नाही, काय सांगू शकता? कामे करू शकतो. काँग्रेसवर उमेदवार आमच्या पसंतीचा नाही आहे. काम नाही करीन बीजेपीची व्यक्ती तरी आम्ही बीजेपीलाच मारू, काहीच विषय. कोणकोणचे विकासाचे कामं बळवंतराव यांनी केलेले आहेत? काहीच नाही काम आमच्या गावात सध्याच्या कंडिशनले, काहीच काम नाही. कधी होईल? खासदार भाऊ जर खासदार झाले तर तात्काळ होऊन जातील. सपास नाही होत, काम पक्क्यात नाही होत. आतापर्यंत तरी जे झालं ते झालं. खासदार झाल्यावर काहीच नाही होत, झिरो बजेट. जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा होते, त्याने काही काम केलं नाही. आणि आमदार म्हणून बळवंत भाऊ होते, त्याने आमच्या आधी काहीच काम केलं नाही. आता दर्यापूर तालुक्यामधून सर्वात मोठं गाव म्हणून ओळखल्या जाणारं 8,000 लोकसंख्या असणारं गाव. आपण आहोत सध्या पिंपळोदमध्ये, जो सह्याद्री माझा न्यूजने माझा जिल्हा माझा खासदार असा विशिष्ट असा आपण एक प्रोग्राम आपण सुरू केलेला होता. त्या संदर्भात आपण पिंपळोदमध्ये आलेलो होतो. पिंपळोदमध्ये जर माझ्या पाठीमागं जर पाहत असाल काही नागरिक बसलेले आहेत, आपण त्यांना ओळखून नेमका आपल्याला त्यांचा खासदार कोण पाहिजे, जो आपल्या सह्याद्री माझा न्यूजने जो कार्यक्रम सुरू केलेला आहे माझा जिल्हा माझा खासदार. काय वाटतं दादा, कोण असायला पाहिजे जिल्ह्याचा खासदार? खासदारामध्ये बळवंत भाऊ पाहिजे बा. त्याच्याशिवाय आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या मागे जाणार, आम्ही जाणार आहे. म्हणजे बळवंत भाऊ आतापर्यंत बळवंत भाऊ आमदार होते, आता तुम्हाला खासदार पाहिजे, पण बळवंत भाऊंनी जेव्हा आमदार असताना असा कोणकोणचे विकास कामं केलेले आहेत? त्यानं बा रोड केला, त्याने स्मशानभूमीला ते शेड बांधून दिलं. बाकी दुसरं काही नाही. काय वाटतं कोण असायला पाहिजे खासदार? बळवंत वानखडे. काय वाटतं तुम्हाला कोण असायला पाहिजे खासदार? आम्ही तर कट्टर पहिलेपासूनच काँग्रेसवादी आहोत, तर त्यामुळे आम्हाला बळवंतरावच खासदार पाहिजे. ते काही त्यामुळे नाही पाहिजेतच आम्हाला. कट्टर रक्तच आमचं काँग्रेसचं आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही. आम्ही काँग्रेसलाच मतदान करू. आणि यावेळी बळवंत भाऊवर अनेक गावातून नाराजीचा सूर येत आहे, पण तुमचं गाव एकमेव सांगत आहे बळवंत भाऊच पाहिजे. काय कारण होऊ शकते? काँग्रेसच्या बळवंत भाऊ तर पाहिजातच, पण आम्ही मागच्या वर्षी नानार मत दिलं तर, पण हे पळणारे नाही पाहिजात. आता इकून जातात, मग तिकून जातात, निवडून आले इकून मग जातात तिकडे. आता कोणाच्या मागं जावं आम्ही? कोणाला म्हणावं की बा तुम्ही कोणत्या पक्षाच्या? एका पक्षात निष्ठवान नाहीत ना ते. त्याच्यानं विचार पलटे बा, जो मेन पार्टीचा आहे त्यालाच चालवावा. बळवंत भाऊ असे आहेत की बाबा ते आता दादा 3 ते 4 चेहरे असे चर्चेत आहेत. नवनीत राणा आहे, बळवंतराव वानखडे, त्यानंतर आनंदराव अडसूळ आहेत आणि दिनेश भाऊ पण सुद्धा इच्छुक आहेत. काय वाटेल चित्र? दिनेश बुबई असले तर आमचेच आघाडीचेच आहेत, बळवंत भाऊ आघाडीचेच आहेत. आम्हाला आघाडीचा धर्म पाळाच लागेल. राणाला तर आम्ही मागच्या वर्षी मतदान केलं, पण ते काही असं विशेष आमचा त्याचा फायदा झाला नाही. बस एवढं आहे बा आमचं. जे तत्कालीन खासदार होते नवनीत राणा यांच्याबद्दल जनतेमध्ये थोडा नाराजीचा सूर उमटत आहे, पण आपण प्रामुख्याने जो विशिष्टाचा सर्वे आपण तालुक्यामधून करत आहोत, जसं की आपण मागं आता वडनेर गंगाई झालं, त्यानंतर आपण योधा आणि आज आपण करत आहोत पिंपळोदमधून सर्वे. काय सांगू शकता कोण असायला पाहिजे खासदार? आम्ही काँग्रेसचे कट्टर, पण कसं आहे आम्हाला आता नाईलाजानं बळवंत बोले द्यावं लागते. नाईलाजानं बळवंत भाऊले द्यावं लागते म्हणजे आता आम्ही काँग्रेसचे जाऊ ना, पण त्याला द्यावंच लागते मतदान. काय सांगू शकता दादा? सांगितलं ना, बळवंत भाऊच पाहिजे. आपल्यासोबत काय सांगू शकता? बीजेपीचं तिकीट आणखी कन्फर्म नाही सध्या. कन्फर्म झाल्यावर आम्ही सांगू कोण आहे तो बा. सध्या बीजेपीचा चेहरा म्हणून असा कोण तुम्हाला आवडेल? नवनीत राणा सध्याच्या कंडिशनला. नवनीत राणांच्या अनेक मतदारसंघातून अशा तक्रारी येत आहेत की बाबा त्या काम करत नाहीत. काय सांगू शकता? कामे करू शकतो. काँग्रेसवर उमेदवार आमच्या पसंतीचा नाही आहे. काम नाही करीन बीजेपीची व्यक्ती तरी आम्ही बीजेपीलाच मारू, काहीच विषय नाही. तुम्ही कट्टर बीजेपी समर्थक? काँग्रेस समर्थक, पण आम्हाला
हा बळवंत भाऊ नेमके पाहिजे. कोणाचे समर्थक आहे? बीजेपी समर्थक आहे, काँग्रेस कट्टर काँग्रेस समर्थक आम्हाला नाराजी आहे. बस विषय खलास आहे. तुमच्याबद्दल नाराजी काँग्रेसचा माणूस आम्ही. नाराजी काय आहे? काय रे, नाराजी आम्ही नाही सांगू शकत सध्या. काय बाबा एक प्रकारे आपल्या इथं निवडून आल्यावर सांगितलंच. आपल्या इथं पहिले सुरुवातीला ते आमदार पण होते, आता ते खासदारकीसाठी उमेदवार झालेले आहेत. म्हणजे त्याच्याबद्दल काय अशी नाराजगी आहे तुम्ही सांगू काऊन नाही शकत? आता सध्या आपली तालुक्यात पुरती नाराजी आहे. निवडून आल्यावर सांगतीलच, असा काही विषयच नाही. तुमच्या गावातले असे कोणकोणते विकासाचे कामं बळवंतराव यांनी केलेले आहेत? काहीच नाही काम आमच्या गावात सध्याच्या कंडिशनले. काहीच काम नाही. 0% काम आहे गावात. कामही झालं तर आता 1-2 असे. आपल्यासोबत आधी काही युवा वर्ग आहे, काय सांगू शकतो? काय सांगू शकता? गावाच्या मसानगाईचं काम नाही झालं अजून 5 वर्षात. कधी होईल? खासदार भाऊ जर खासदार झाले तर अरे तात्काळ मग होऊन तर जातील. सपास नाही होत काम, पक्क्यात नाही होत. आतापर्यंत तरी जे झालं ते झालं. खासदार झाल्यावर काहीच नाही होत. 0 बजेट. नाही, भाऊला एकदा चान्स तर देऊन पा. भाऊले चान्स देणारे कधी होती आता सरकेशी दे. भाऊ बळवंत भाऊ, हो बळवंत भाऊच म्हणून आलो. मग तुमच्या इच्छेतला मेन खासदार कोण असा आले पाहिजे आपल्या अमरावती जिल्ह्यात? चांगला पाहिजे आपल्याला. चांगला म्हणजे कसं, आता चर्चेत साधारण 3 ते 4 नाव आहेत. बळवंतराव वानखडे आहेत, दिनेश बुब आहे, नवनीत राणा आहेत नवीन आणि नवीन आनंदराव अडसूळ आहे. आता जे आले नाही आनंदराव अडचून जो ज्याले महायुतीचं तिकीट भेटेन तो पा. मध्यंतरी जेव्हा आपण ह्या गावातून सुरुवातीला प्रतिक्रिया जेव्हा घेत होतो तेव्हा लोक फक्त काँग्रेस करत होते, पण आता काही लोक बोलायला आपल्यासोबत तयार झालेले आहेत. काय सांगू शकता? मोदी चेहरा, बस मोदी पंतप्रधान, कोणी राव उभं. मग मग बीजेपीचा उमेदवार कोण? कोणी ठरवत्या. बीजेपीचा उमेदवार कमळवर असला की त्याला शिक्के बसले. या गावातून मतदारसंघाचे आमदार होते, आता तेच महाविकास आघाडीतर्फे खासदारकीसाठी उभे राहणार आहेत. काय सांगू शकता? सर्वप्रथम मी आमच्या गावकऱ्यामार्फत सांगू शकतो हेच की आमच्या गावात ज्या सोयीसुविधा नाही आहेत त्यामुळं आमच्या गावाचा विकास खुंटलेला आहे. इतकं मोठं गाव आहे आमचं पिंपळं, 10,000 लोकवस्तीचं, आणि आमचे मतदारसंघाचे आमदार बळवंतभाऊच आहे आणि 3 हिशे गाव आमचं त्यांच्याच मागं आहे. आमची एकच मागणी आहे की आमच्या गावाचा विकास हो, नदीवर आमचा सर्वात पहिले पूल हो. आमची शेतकऱ्याची गावाची दैनावस्था आहे. पावसाळ्यामध्ये आम्हाला नदी पार करून पण जाता येत नाही. आणि आता वोटिंग मागायला सर्व लीडर हजर होतात, प्रचाराला पण येतात. त्यांना या शेतकऱ्याचं सर्वसामान्य माणसाचं काहीच पडलेलं नाही आहे. काय वाटू शकते कोणचा उमेदवार हा गावाचा तुमचा विकास पूर्ण करू शकते? बळवंतराव करू शकतात, नवनीत राणा करू शकतात, आनंदराव करू शकतात की दिनेश बुब करू शकतात? राजकारणावाल्याची कोणत्याच खासदार आमदाराची गॅरंटी नाही आहे की कोण. इलेक्शन आलं तेव्हा पुरते ते जमा होतात, मोठमोठ्या घोषणा करतात आणि नंतर 5 वर्ष निघून गेले की काहीच नाही. त्यामुळे जो आमच्या गावाकडे लक्ष देईल अजून आमच्या गावाचे 100 जण नेलते आपल्या कोणी बोंडेनं राम मंदिर पाहिले. आमच्या गावात स्वतः राम मंदिर आहे, मूर्त्या घाण ठेवल्या आहेत. दुसऱ्या घरी राम मंदिरात हिंदू लोकांनी ताबा केला. जाऊन पा फोटो काढा घेऊन घ्या. तरी हिंदू लोकांनी ताबा केला राम मंदिराला. त्या राम मंदिराला कोणी लक्ष देत नाही. गावातले 200 कार्यकर्ते नेलते बोंडे साहेबानं अयोध्येले. काय कामाची गोष्ट आहे? अजून काय समस्या आहेत गावातल्या तुमच्या? राणाबाई शरद पवारची झाली तर या भाजपवाल्याची होते काय? नाही, राणाबाई हिंदुत्ववादीचा आता अजेंडा घेतलेला आहे राणा मॅडमनं. दिली जर निवडून दिली आली का गावातही नाही. ज्यानं वोटिंगने मारलं त्याला 1 लाख रुपये दिले. तिनं मरणाऱ्याले वोटिंगने मारलं त्यानं. आम्ही वोटिंग मारलं तर भेटायला नाही आली कोणाच्या. काही कामाची नाही, कोणीच नाही, कोणताच नेता कामाचा नाही. दिवसांदिवस जसं जसं निवडणुका जवळ येत आहे तसं तसं प्रत्येक गावखेड्यातून सुद्धा वातावरण तापत आहे. काय सांगू शकता दादा, काय वाटते तुम्हाला एकंदरीत चित्र लोकसभेच्या बाबतीत? लोकसभेची निवडणूक मागच्या वर्षी ज्या खासदार आल्या निवडून नवनीतजी राणा यांनी आपला जो विकासाचा मुद्दा आहे तो विकासाचा मुद्दा काय कळ ठेवला आणि पूर्ण 5 वर्ष हनुमान चालिसाच्या पाठीमागं आणि जो हनुमान चालिसाच्या पाठीमागंच त्यांनी 5 वर्ष आपले घातले आणि जो विकास आहे विकासाच्या नावाखाली काहीच नाही केलं. आता पुन्हा त्या उभं राहण्याच्या मनस्थितीत आहेत. अशावेळी नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. म्हणून आता जर नवनीत राणांना जर लोक मतदान करत असतील तर त्या राणांनी पण विचार केला पाहिजे की आपल्याला हनुमान चालिसाच्या पाठीमागं लागायचं आहे की लोकांचा विकास करायचा आहे. तुमच्या मनातला खासदार कोण? आमच्या मनातला खासदार जो सर्वसामान्याचा गरीब लोकांचा काम करणाऱ्याचा जो खासदार असेल तो आमच्या मनातला खासदार होईल.
आता कसं झालं की आमचे जे आमदार आहेत बळवंतजी वानखळे हे चांगल्या प्रकारे आमच्या विभागात काम करत आहे आणि महाआघाडीनं त्यांना हे दिलेलं आहे, म्हणून आमचं जास्त त्यांचाच प्रचार सुरू आहे. तुमच्या गावातून आताच थोड्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत की बळवंत भाऊंनी तुमच्या गावात काम केलंच नाही. भरपूर प्रमाणात काम केलेलं आहे. विरोधकाचं काम करत असते आणि विरोधक हा त्यांच्या विरोधात बोलणारच आहे, म्हणून त्यांच्या त्या प्रतिक्रिया येणारच झाल्या. पण बळवंत वानखळे जो आहे सगळ्याच्या मनातला आणि सगळ्याचा स्वभाव जो त्यांचा आहे मन मिळव सगळ्यांना घेऊन चालणारा प्रतिनिधी आहे. काय वाटते काका, काय कोण होणार खासदार आपल्या अमरावती जिल्ह्याचा? आपल्या अमरावती जो काम करणार आहे चांगला भावापासून तळमळ धरानं तो काम करणार त्याला निवडून देऊ. एकंदरीत तुमच्या मनाला खासदार कोण आहे? आता जर विचार केला तर नवनीत राणा आहेत, बळवंतराव वानखळे आहेत, त्यानंतर दिनेश बुब आहेत आणि आनंदराव अडसूळ आहेत. हे चर्चेमध्ये नाव आहे. काय वाटते? पहिल्यापासून आम्ही काँग्रेसला मत देऊन राहिलो, काँग्रेसला देणार. बरोबर. एक काका आहेत आपल्याजवळ. काका, काय वाटतं कोण असायला पाहिजे आपल्या जिल्ह्याचा खासदार? नाही, आता कसं आहे, आमच्या जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा होते, त्याने काही काम केलं नाही. आणि आमदार म्हणून बळवंत भाऊ होते, त्याने आमच्या आधी काहीच काम केलं नाही. आता आम्हाला म्हणजे विचार करून मतदान करावं लागेल. आता विचार करायची वेळ आहे ना, कारण की दोघंही सत्तेत आहे. त्याच्यानंतर 2.5 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, तर बळवंत भाऊनं काहीच काम केलं नाही, नवनीत राणाने काही काम केलं नाही. आम्हाला तर खरं आता विचारपूर्वक मतदान करावं लागेल. आता जर चर्चेत काका नाव पाहिले तर आनंदराव अडसूळ आहेत, त्यानंतर दिनेश बुब आहेत, नवनीत राणा आहेत आणि बळवंतराव आहेत. हे चर्चेमधले नाव आहेत. काय वाटतं म्हणजे कोणता योग्य वाटेल उमेदवार? दिनेश बुब म्हणून दिनेश बुबले आपण पसंती देऊ. आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक आपण प्रोग्राम राबवलेला आहे, माझा जिल्हा माझा खासदार. कोण आहे तुमचा खासदार? कोण होणार? आता सध्या आमच्या खासदारचं आमच्या काही लिस्टमध्ये नाही आहे. जे आम्ही ज्यांना मतं मारले, ज्यांना आम्ही मनापासून मतदान केलं, त्याचे कार्य केले, त्याची काही आम्हाला मनाजोगती साथ भेटली नाही. त्याच्यानंतर आता पुढचा विचार करूनच आम्ही आमचा विचार करू राहणार मतदान करायचा. काय वाटतं काका, आपण चॅनलच्या माध्यमातून एक प्रोग्राम सुरू केलेला आहे सह्याद्री माझा न्यूजच्या मार्फत, माझा जिल्हा माझा खासदार. काय कोण असायला पाहिजे आपल्या अमरावती जिल्ह्याचा खासदार? आता कसा आहे बघा, निवडून पक्षाचा सोडा, जो आपलं काम करेन जिल्ह्याचा, किंवा जास्तीत जास्त शेतकऱ्यावर जो डिपेंड देणार, शेतीविषयी आता विमे झाले, नुकसान भरपाई, हे आणेवारी किती असते हे पण व्यवस्थित सांगत नाहीत. कोण? पांडेबा, किंवा अहवाल पाठवत नाहीत. हे नाही, याच्यावर समजा आता आमदार झाले, आपले खासदार झाले, इथं थोडंसं निवेदन पाहिजे. त्याच्यामुळे असे जर शेतीच्या माध्यमावर जर जास्त जर भर देतील तर असा खासदार आपल्याला पाहिजे. आता सध्याच्या टाईमला बळवंत वानखळे चांगल्या. हां, आता आम्हाला विचार पडला की कोणाला मत द्या. बळवंत भाऊ होते पण त्यानं कामं केले, पण अर्धटवट रोजचे कामं केले, तर पुरं त्यानं हे नाही केलं. खासदार झाल्यावर पूर्ण करतील? आता गॅरंटी नाही सांगत. काय म्हटलं का? गॅरंटी नाही. गावातून अशा प्रतिक्रिया येऊ राहिल्या की विकास नाही झाला, तर आम्ही असं म्हणतो की बुवा खासदार झाल्यावर ते विकास करतील. खासदार आमदार का असतानाच तर त्यांनी 0 बजेटमध्ये आहेत. ते खासदार झाल्यावर काय करतील? दिल्लीत जाऊन बसतील. आता तर मुंबईतून दर्यापुरातच आहेत ते 0 बजेट आहे. मशानभूमीत तुम्ही चालसान, प्रयत्न येता येत नाही. मुर्दा नदीतून जासान, जोडीबंडी जात नाही. माणसं तर पैदल जाणंच बेकार गोट आहे. शेती कशी व्हाव? आमच्या इथचा आमदार ते तरी RPIचे होते. आम्ही काँग्रेसचं रक्त आहे आमचं. आमच्या मायबाप अजून धंदा आम्ही काँग्रेसचाच केला. अजून आम्ही कोणाला शिक्काही नाही मारला काँग्रेसशिवाय. बळवंता भाऊ तरी RPIमधूनच काँग्रेसमध्ये आले, निवडून आले, बादशाह बनून गेले. काम 0 बजेट आहे. मग काय वाटतं काका, आता समजा लोकसभेच्या याच्यातून 4 ते 5 लोक चर्चेत आहेत. नवनीत राणा आहेत, बळवंतराव वानखळे आहेत, दिनेश बुब आहेत, आनंदराव अडसूळ आहेत. कोण वाटते योग्य उमेदवार? दिनेश बुब योग्य माणूस. त्याचा एक चान्स घ्यायला लागेल ना. तुम्ही नाही तर नदीत चला, पैदल जाता येत नाही आम्हाला शेती करताना. 60% शेती आमची तिकडे. मशानभूमीत मुर्दा नेता येत नाही. टिटवं फुटलं होतं का माणसाचं असं चलता चलता, ठोकर लागी द्याले. रोडच नाही आहे. पिंपळोद हे गाव मध्यंकाळी
काँग्रेसचा एक गड म्हणून ओळखला जात होतं. परंतु आता त्यांच्याच काँग्रेसच्याच गडमध्ये काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांची काही खतखत आपण ऐकलेल्या आहेत. तर मित्रांनो, जुळून राहा सह्याद्री माझा न्यूजकरिता सुरत देशमुखसह रवी नवलकार, पिंपळूण. तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.